प्लॉट मध्ये गुंतवणूक करताय तर मग शॉर्ट टर्म गुंतवणूक योग्य की लॉंग टर्म गुंतवणूक योग्य हे आता आपण पाहूया। शॉर्ट टर्म प्लॉट गुंतवणूक लक्ष्य अल्पावधीतच नफा मिळवण्याचे उद्दिष्ट। जोखीम शॉर्ट टर्म गुंतवणूक अधिक जोखमीची असू शकते, कारण कमी कालावधीत किंमत वाढणार की काय याचा अंदाज अचूक लावावा लागतो। सुरुवातीच्या किमतीत फरक काही वेळा नव्या विकसनशील क्षेत्रात कमी किमतीत प्लॉट खरेदी करून काही वर्षात विकून फायदा मिळवणे शक्य होते। तपशीलवार संशोधन आवश्यक या प्रकारात खूप संशोधन करून विकासाच्या प्रक्रियेत असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते। उदाहरण नवीन उद्योग, शाळा, हॉस्पिटल सुरू होत असलेल्या किंवा शासकीय योजना जाहीर झालेल्या परिसरात प्लॉट खरेदी करणे। लॉंग टर्म प्लॉट गुंतवणूक लक्ष्य दीर्घकालीन स्थिरता आणि भविष्यातील अधिक मूल्यवृद्धी। जोखीम कमी साधारणतः 10-15 वर्षांच्या कालावधीत मूल्यवृद्धी होण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे जोखीम तुलनेने कमी होते। सहज निवड यासाठी जागेच्या विस्ताराची आणि शहराच्या बाहेरच्या ठिकाणांची निवड करू शकतो। उत्पन्नाचे पर्याय दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे त्यावर घर, व्यावसायिक जागा उभी करून भाडे उत्पन्न मिळवण्याची संधी असते। उदाहरण मोठ्या शहरांच्या बाहेरील किंवा निसर्गरम्य ठिकाणी असलेले प्लॉट ज्यांची किंमत भविष्यात वाढण्याची शक्यता अधिक असते। आता कोणती गुंतवणूक योग्य? शॉर्ट टर्म ज्यांना अल्पावधीत नफा हवा आहे, जे स्थानिक विकास आणि वाढीचा फायदा घेऊ इच्छितात। लॉंग टर्म ज्यांना कमी जोखीम आणि सुरक्षितता हवी आहे, त्याचबरोबर भविष्यात उच्च उत्पन्नाची शक्यता पाहता दीर्घकालीन वाढ इच्छितात। अखेरीस गुंतवणूकदारांच्या ध्येयावर आणि आर्थिक क्षमतेवर अवलंबून योग्य पर्याय निवडणे हेच फायदेशीर ठरते। अशाच अधिक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुयश खानापुरे यांच्या यश डेव्हलपर्स या पेजला फॉलो करायला विसरू नका।